महाविकास आघाडी शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय। शरद पवारांच्या नावाला उद्धव ठाकरेंची सहमती असून काँग्रेसही सकारात्मक असल्याचं कळतंय। मवियाकडे 46 आमदारांचं संख्याबळ असून एक उमेदवार निवडून येण्यासाठी 41.5चा कोटा आवश्यक आहे। त्यामुळे मविया शरद पवार हे एकमेव उमेदवार देणार असल्याची माहिती आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यामधून पार्थ पवार यांचंही नाव निश्चित मानलं जातंय। पवार कुटुंबातील आजोबा नातू असे दोघे जण एकाच वेळी राज्यसभेवर जातील। भाजपकडून अधिकचा उमेदवार न दिल्यास राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, मवियाकडून शरद पवारांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातंय, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे जर असं झाल्यास आजोबा आणि नातू दोघे जण एकत्र राज्यसभेवर जाऊ शकतात। महाविकास आघाडीकडचं संख्याबळ पाहता केवळ एकच उमेदवार हे महाविकास आघाडी देऊ शकतं आणि त्यासाठी शरद पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते। आणि त्याचवेळी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना संधी दिली जाणार आहे। त्यामुळं पवार घराण्यातील एकाच वेळी आजोबा आणि नातू हे राज्यसभेवर जाण्याची शक्यता जास्त आहे। आणि त्या संदर्भातली कार्यवाही जी आहे ती खास करून ज्या चर्चा आहेत त्या पुढे येताना पाहायला मिळत आहेत। जर व्यवस्थित झालं तर प्रत्येकानं किंवा अधिकचा उमेदवार न दिल्यास या संपूर्ण 7च्या 7 जागा या बिनविरोध निवडून आणण्याची प्रक्रिया जी आहे ती सर्व राजकीय पक्ष एकत्रितरित्या करू शकतात। कारण जर निवडणूक लागली तर परत मतांची जी जुळवाजुळव करण्यासाठी मतांची फोडाफोड देखील होऊ शकते आणि तेच टाळण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक पक्षाचा असेल असं दिसतंय। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।